कोल्हापूरमध्ये प्रस्तावित आयटी पार्कला ऐतिहासिक ओळख देण्याची मागणी पुढे आली आहे। कोल्हापूरमध्ये प्रस्तावित आयटी पार्कला करवीर संस्थापिका छत्रपती ताराराणी आयटी पार्क असं नाव देण्यात यावे, अशी मागणी आमदार राजे क्षीरसागर यांनी उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याकडे केली आहे। कोल्हापूरमध्ये प्रस्तावित आयटी पार्कला करवीर संस्थापिका छत्रपती ताराराणी आयटी पार्क असे नाव देण्यात यावं, अशी मागणी आमदार राजे क्षीरसागर यांनी उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याकडे केली आहे। राज्य सरकारने कोल्हापूरमध्ये आयटी पार्क स्थापन करण्याचा निर्णय घेतल्यानंतर या प्रकल्पामुळे प्रदेशातील आर्थिक विकासाला मोठी चालना मिळणार आहे। सुमारे 34 हेक्टर जागेत उभारण्यात येणारा हा आयटी पार्क सांगली, सातारा, सोलापूर, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यांसाठी रोजगार आणि उद्योगाचं मोठं केंद्र ठरणार आहे। शेंडा पार्क इथल्या मध्यवर्ती जागेवर उभारल्या जाणाऱ्या या आयटी पार्कमध्ये अत्याधुनिक पायाभूत सुविधा उभारण्याची मागणीही करण्यात आली आहे। यामध्ये प्लग अँड प्ले सुविधा, AR/VR लॅब्स, डार्क फायबर नेटवर्क, 6G टेस्ट बेड, झिरो कार्बन ग्रीन बिल्डिंग्स, मजबूत वीज आणि पाणी पुरवठा यांचा समावेश आहे। तसंच स्थानिक कंपन्यांना प्राधान्य देऊन अधिकाधिक गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याची गरजही क्षीरसागर यांनी व्यक्त केली। दरम्यान कोल्हापूर दौऱ्यावर आलेल्या उद्योगमंत्री उदय सामंत यांचा शिवसेना पदाधिकाऱ्यांकडून सत्कार करण्यात आला। या बैठकीत शहराच्या औद्योगिक आणि क्रीडा विकासावरही चर्चा झाली।